नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मिट्स मूव्हिंग, ऑलवेज ऑन द मूव्ह. आणि आज आपण चाललो आहोत तुळजापूरला. चला, आजचा शेवटचा दिवस. आता आपण ब्रेकफास्ट करून निघणार आहोत तुळजापूर. काय दोन गॅसच आहे. मस्त क्लीन हॉटेल आहे. रेस्टॉरंट इज गुड. फक्त उडपी हॉटेल विथ लिमिटेड मेन्यू. इतकं छान असं मस्त गरम गरम त्यांनी आम्हाला आणून दिलं. द फूड वॉज गुड, वर्थ अ विजिट. ऑल्दो थोडंसं एखादं दुकान अंडरग्राऊंड बघ. हां, एंट्री करताना आपल्याला जरा कॉन्फिडन्स कमी होता ना, पण चांगलं होतं. चला, आता टेरिफाईंग राईड चालू करूया. आपण चाललोय रिक्षाने आता बस स्टँडला. गॉड, ST स्टँडमध्ये एवढा घाणेरडा वास येतोय. 2 तास कॅनॉट वॉक विदाउट लाईक दिस. भारी ST स्टँडमध्ये आम्ही आलेलो आहे. एवढं इथे अनहायजेनिक कंडिशन आहे. तरी पण हा ॲडव्हेंचर आता आम्हाला करावा लागणार आहे तुळजापूरला जाण्यासाठी. गॉड हेल्प अस. काय नाव आहे बसचं? शिवाई AC बस आहे. ओके, लेडीज 60 रुपीज तिकीट आहे आणि मेल इज 110 रुपीज आणि अबाव 75 इट्स फ्री. बापरे, लास्ट मिळते का काय जागा आपल्याला? हाव यू फीलिंग? गुड. शिवाई म्हणून बस आहे ना, सीम्स गुड. आता किती फास्ट जाईल माहिती नाही. 60 रुपये तिकीट आहे फॉर वुमन. फॉर मेल्स इट इज 110 रुपीज. तर त्या ST बसपेक्षा तर दिस इज फार मोर बेटर ऑप्शन आणि कॉस्ट इफेक्टिव्ह ऑल्सो. तर चला निघूया तुळजापूरला. तर आता तुळजापूरला पोहोचलेलो आहे. आपल्याला या बस स्टँडवरून मंदिरात जायचं आहे. तर ते वॉकेबल आहे का रिक्षा करावी लागेल आपण आता विचार. दादा, इथून तुळजापूर मातेचं मंदिर किती दूर आहे? वॉकेबल आहे म्हणजे चालत पण जाऊ शकतो ना? किती? 10 मिनटं? 10 मिनटं. 10 मिनटं वॉक आहे. मग काय, जायला हरकत नाही. थोडी थोडी बॅग शेअर करू ना. नाही, बॅगेस 10 मिनिट्स वॉक आहे इथून. 10 पण प्यालो का? तिकडे जाऊन पिऊया ना, मंदिराच्या जवळ चांगला मिळेल चहा. तुम्ही चालत जाऊया. बरं. मंदिर वॉकेबल आहे 10 मिनिट्स बस स्टँडवर. आपण आलेलो बरेच वर्षापूर्वी, तेव्हा कसं होतं ना, आता एकदम गावसारखं होतं. आता बरेचसे मोठं मोठं काय काय झालं. किती वर्षापूर्वी आलेलो होतो ना. बघ ना कसे रप्पा Bananas. नीट जरा
गरम ये अजून एक दे. एवढे इकडे छान. इकडे इकडे थंडाई बघ. हे बिस्किट आहे त्यांच्याकडे पण चांगलं. किती छान केले पण नाही क्यूट. दुकान लावलं. फोटो नका काढू आमचं हे का? नाही ना मला केवढा मोठा चमचा आहे ना. काय मटेरियल असतं का हे? इंदालियम. ॲल्युमिनियम नाही करेल हां, पण ते ॲल्युमिनियम नाही आहे, जड आहे उलटी. कुल्फीवाला बघ. बीज दही कुल्फीवाला तो बघ. वा, पेरू बघ मोठे मोठे. नाईसिश. तुळजा भवानी मंदिरावर. मंदिरासमोर मोफत आपल्या बॅगेज ठेवू शकतो. एक्झॅक्टली मंदिराच्या अपोजिट हे चप्पल आणि बॅगेज काउंटर आहे. माता राणीच्या दर्शनाला प्रचंड लाईन होती आणि त्या लाईनमध्ये आम्ही घुसलो आणि डायरेक्ट मुखदर्शनाच्याच लाईनीमध्ये घुसलो आणि स्टार्ट केलं. बरेच तास आम्ही त्या लाईनमध्ये उभे होतो, म्हणजे अप्रॉक्सिमेट 2-2.5 तास तरी आम्हाला या लाईनीमध्ये लागलेले आहेत. आता तुम्ही बघू शकतात एवढी गर्दी आहे. पाऊले चालती तुळजा भवानीची वाट. किती तास झाले? 2 वाजले. 12:35 एंट्री. आय होप लवकर दर्शन घेऊ. जय माता. फायनली ओपनिंगमध्ये. दर्शनाच्या ठिकाणी कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मला कॅमेरा खाली म्हणजे बंद करावा लागला आणि मग पुढे आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो. मंदिराच्या परिसरामध्येच तुम्ही गोंधळ घालू शकतात, म्हणजे लग्नानंतरचा गोंधळ जो असतो तो, किंवा काही काही जण लग्नाच्या आधीसुद्धा गोंधळ घालतात तो.
इथे मंदिराच्या परिसरामध्येच देवीच्या साड्या पण विकल्या जातात. तुम्ही बघू शकता तशी दुकाने लागलेली आहेत आणि चांगल्या स्वस्त दरामध्ये इथे साड्या मिळतात. देवीला नेसवलेल्या साड्या सुद्धा इथे मिळतात. 250च्या आहेत या सगळ्या. अशी कॉटनमध्ये आहे का? कॉटन मिनिटात आहे. सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही फायनली बाहेर निघालो मंदिराच्या. आणि तिथे पण तुम्ही बघाल तर ही छोटीशी बाजारपेठ आहे जिथे प्रसाद वगैरे तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी न्यायचा असेल, कुंकू, हळद अशा वस्तू, सगळ्या देवाला लागणाऱ्या वस्तू, दोरे आणि अगरबत्त्या, फोटोज, माताराणीचे फोटोज, हे सर्व गोष्टी तुम्हाला या छोट्याशा बाजारपेठेमध्ये मिळतात. या सगळ्या ताई आपल्या जोगवा मागायला बसलेल्या आहेत. इथे ही प्रथा आहे जोगवा मागायची. दर्शन घेतल्यावरती आम्हाला खूप भूक लागलेली, तर आम्ही जेवणाची पण वेळ झाली आहे, तर चला तर जेवूया. कर्नाटक कामत अशा मंदिराच्या जवळील परिसरात असलेले एक हॉटेल, तिथे आम्ही जेवलो आणि छान टेस्टी जेवण होतं. तुम्ही बघू शकतात मेनू आणि त्याचं बिल पण मी लावलेलं आहे. 150 बघा मावशी, मला माहिती आहे ना. मम्मीने सॉलिड बार्गेन करून एक कढई घेतलेली आहे. 250 वाली 150 रुपये. पेरू मस्त आहे तिकडचे, जबरदस्त. 50 रुपीजमध्ये 2 kg. प्राईस पण सॉलिड आहे. हे लोखंडाची आहे. हे काहीतरी वेगळंच आहे. आपण हो बापरे, एवढे पान खातात लोक. आता तुझे नाही संपले. आता बनवायची. दररोज काय करतोय मी, दररोज एवढीच लावतो. जर तुम्हाला ट्रे जेवढे दिसतात ना, आता तुम्ही रात्री आला तर सगळं फुल होतं आणि 2 वाजेपर्यंत सगळं खातो. आता काय दिलं औषध? आता एक अर्धा तास कोण बनवायला आहे? कोणी आतमध्ये? मीच आहे. मी गेलो पुण्याला, मी आत्ता आलो. त्याच्यामुळे बनवून ठेवून गेलो पडोशा, त्याच्यामुळे ते संपले. आता बनवून तुझं दुकान ना? बिल्डिंगच्या पाठीवर. 120 + 160 म्हणजे काय? तंबाखू. हो बरोबर. त्याच्यामध्ये 120 तंबाखूचा नंबर आहे का? अंजीर बॉल. ते पण आता मी तुळजापूरहून डायरेक्ट आलो आहे सिद्धेश्वरला, कारण आम्हाला सिद्धेश्वरहून बघायचंच होतं. बऱ्याच वर्षानंतर आम्ही आलो आहे आता सोलापूरला. तर सिद्धेश्वर हे शंकराचं मंदिर आहे, खूप फेमस आहे आणि आहे एक इम्पॉर्टंट स्पॉट आहे. जर का तुम्ही सोलापूरला आलात तर नक्कीच बघायचं सिद्धेश्वर मंदिर. ॲम्बियन्स वगैरे आता जरा अजून डेव्हलप झालं.
तुळजापूरहून आम्हाला डायरेक्ट सिद्धेश्वरचे 450 रुपीज घेतले आम्ही, म्हणजे खूप नेगोशिएशन केलं त्याच्यामुळे झालेलं आहे. नाहीतर 100 रुपीज पर सीट फ्रॉम तुळजापूर टू सोलापूर इज अ क्लिअर चार्जेस. सो त्यात तुम्ही खूप नेगोशिएशन वगैरे केलं तर त्याचे थोडे प्राईस कट ऑफ करू शकता तुम्ही, 50-100 रुपयाचं डिस्काउंट जर का तुम्ही जास्त लोक जात असाल तर. अदरवाईज दॅट इज गुड. तर आता बघूया सिद्धेश्वर मंदिर. वाव, काय भारी आहे. ते गुलमोहर आहे ना, एक गुलमोहर आहे ना दादा, गुलमोहर आणि पिंपळ आहे ना. हा, बुडामध्ये गणपती बाप्पा दिसतात. सिद्धेश्वरच्या बाहेरच एक जबरदस्त झाड आहे, तर चौथऱ्यावर बसून गणपती बाप्पा. 2 झाडं मिक्स आहेत. हे एक बाजूचं गुलमोहर आणि एका बाजूचं पिंपळ. म्हणून तिथे बसायचं नाही ते बोलले. हे कसलं आहे? गणपती बाप्पा. हे गणपतींचं डॅडी तिथे बसलेले तर त्यांना उठवलं, असं वाटलं का उठव. गणपती बाप्पा मोरे. सुंदर परिसर आहे सिद्धेश्वर मंदिराचा. सगळ्या लोकांना सांगायला लागतं की तिथे बसू नये. खूपच सुंदर असा सिद्धेश्वर मंदिराचा परिसर आहे. जागोजागी छोट्या छोट्या शंकराच्या पिंडी आहेत आणि एकदमच दगडाचं कन्स्ट्रक्शन आहे, तर खूप छान. हे काय आहे? अच्छा, वरती शंकराची पिंड. अच्छा, शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे. मध्येच विहीर कुठून आली? हे जरा काम काहीतरी चालू आहे वाटतं, आय गेस. सिद्धेश्वर मंदिराचा गाभारा बदलला वाटतं. स्पेंड अ गुड टाईम. खूपच छान टाईम तुम्ही स्पेंड करू शकता सिद्धेश्वर मंदिराच्या इथे सोलापूर. मंदिराच्या समोर बोटिंग पण आहे. 40 रुपीज पर पर्सन. बदकं आहेत, बदकं. Almost 1 lakh bags. That's what he said.
काय हे लोक नहीं राउंड बढ़ा लिया ना, हमारे लोग तो कम से कम बहुत लंबा है। काका साईडला सरका, 1 इंच सरका इकडे सरका इकडे, तुमची डावी साईड काकाला बघते तुम्ही नाही बघत. नक्की का इकडून अशी दिसते? दिसायला लागली आम्ही सरकाव कुणाला ते तुम्ही काही सरकाव करेल जा बस बस. किती डीप आहे? काही ठिकाणी 15-20 आहे, 25-30 आहे. हो, मग 25-30 आहे. काय चाललंय हो? हां, 40 रुपीज पर पर्सन. क्या इसके साथ? हाँ, वेज कोल्हापुरी दे बस. चला घरी जायची वेळ झालेली आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मिट्स मूविंग ऑलवेज ऑन द मूव. माझी ट्रेन आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस, जी सोलापूर सुट्टे 11:15. चला तर आपली यात्रा संपलेली आहे.